21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर। आता 1999 रुपयात 2 चष्मे, सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध, प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज, नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी, सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध, विनम्र आणि तत्पर सेवा। ठिकाण संदेश चष्माघर, काळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर। प्रोप्रायटर अमोल देशमुख 9150 290 290 आणि 9270 37 41 74। विधानसभा निवडणुकीची घोषणा जरी झाली नसली तरी श्रीगोंदा मतदारसंघात निवडणुकीचा ज्वर वाढत चाललाय। त्यातच ऑक्टोबर हिट। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या आढावा बैठकीला महिना उलटत नाही तोच मंगळवारी आमदार बबनराव पाचपुते यांच्या माऊली निवासस्थानी आढावा बैठक पार पडली। एकीकडे इतर इच्छुक मतदारांना कार्यकर्त्यांना भेटत असताना काही जण खासदार शरद पवार यांना भेटत असून आमदार बबनराव पाचपुते यांनी मात्र प्रचाराच्या 2 फेऱ्या पूर्ण करून कार्यकर्ता मेळावा घेऊन निवडणुकीची तयारी केली आहे। मंगळवारच्या आढावा बैठकीला पदाधिकारी, बूथ प्रमुख, कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते। तालुक्यातील सर्व गटातील गटवाईज या ठिकाणी विभागणी करून प्रत्येक गटाची या ठिकाणी माहिती घेण्यात आली। कार्यकर्त्यांच्या अडचणी, झालेल्या कामाचं समाधानी कार्यकर्ते आहेत का नाही ही सर्व माहिती या ठिकाणी या बैठकीच्या माध्यमातून घेण्यात आली। एकंदरीत आमच्या जिल्हा परिषदेच्या येळपणे गटामधून आमदार बबनरावजी दादा पाचपुते साहेब आणि त्यांची दोन्ही मुलं यांच्या माध्यमातून अतिशय मोठे असे काम उभं राहिलेलं आहे। त्यामध्ये हिंगणीवरून जाणारा 20 कोटी रुपयाचा रस्ता असेल किंवा म्हशेकोंडे गावान हा 5 कोटी रुपयाचा रस्ता असेल किंवा चिंबळ्यावरून परत हिंगणीला जाणारा जो रस्ता असेल आणि विविध विकास कामं गावामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे। अर्थातच ही विकास कामं एका गावापुरती मर्यादित नसून ही विकास कामं येळपणे गटामधल्या प्रत्येक गावामध्ये 10 ते 20 कोटी रुपयाचा निधी पाचपुते साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त झाल्यामुळं जे विरोधामध्ये काम करणारे सुद्धा कार्यकर्ते होते, समजूतदार मतदार सुद्धा शेवटी एका टप्प्यामध्ये येऊन त्याला समजत असतं की विकासाचं काम करणारा घटक किंवा कार्यकर्ता नेता कोण आहे। अशा माध्यमातून पाचपुते साहेबांनी जे विकासाचं एक पर्व आमच्या येळपणा गटामध्ये निर्माण केलेलं आहे आणि त्या माध्यमातून निश्चित लोक समाधानी आहे। आणि म्हणून मला खात्री आहे की येळपणे गटामधून बबनरावजी पाचपुते साहेब हे जे उमेदवार सुचवतील मग त्याच्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांची अशी भावना आहे की उमेदवारी कोणाला काय मिळणार, परंतु जे आदरणीय दादा ठरवतील त्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहून जास्तीत जास्त मताने येळपणे गटामधून पाचपुते कुटुंबातील कोणत्याही सदस्याला त्या ठिकाणी लीड द्यायचं अशा पद्धतीचा निर्णय झालेला आहे। आणि एकंदरीतच पाचपुतेंच्या कामावरती संपूर्ण जनता समाधानी असल्यामुळं त्या ठिकाणी पाचपुतेंचा विजय हा 100% पक्का आहे। यामध्ये कुठल्याही प्रकारची तिळ मात्र शंका नाही असं मला वाटतं। भारतीय जनता पार्टीचे आमदार बबनदादा पाचपुते हे आहेतच आहे आणि वर्षानुवर्षे बबनदादा पाचपुते हेच आमदार आहेत। निधी संदर्भात सांगायचं म्हटलं तर तालुक्याला भरघोस निधी दिला आहे आणि सर्व तालुका समाधानी आहेत। तर आम्हाला दादांना अशा शुभेच्छा द्यायच्यात की उद्या बबनदादा पाचपुते आमदार असतील किंवा विकेदादा असतील किंवा अक्का असतील, त्यांच्या घरातला कोणताही सदस्य आमदारकीसाठी असेल त्यावेळेस आम्ही त्यांच्याबरोबरच आहेत आणि आम्ही 2-2 पिढ्या नाही 3-3 पिढ्या 4-4 पिढ्या त्यांच्याबरोबरच आहेत आणि पूर्ण तालुक्यात दादांच्या बाबतीत लोक समाधानी आहेत आणि उद्याचे आमदार हे दादाच असणार आहेत। दादांनी जी विकास कामे केलेले ते विकास कामं घेऊन आम्ही या ठिकाणी दादांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलो आणि पाचपुते साहेब किंवा पाचपुते साहेब देतील तो उमेदवार येळपणे परिषद जिल्हा परिषद गटाला मान्य असेल आणि उद्याच्या काळामध्ये दादा देतील तो उमेदवार निश्चितपणे येळपणे जिल्हा परिषद गटातून जास्तीत जास्त लीड देऊन विजय करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वांनी संकल्प केलेला आहे। श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव, काष्टी, येळपण, कोळगाव, बेलवंडी, मांडवगण या 6 जिल्हा परिषद गट आणि नगर तालुक्यातील वाळकी, चिचोंडी पाटील गट तसेच श्रीगोंदा शहरातील कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली गेली। या आढावा बैठकीला आमदार बबनराव पाचपुते, प्रतिभा पाचपुते, विक्रम पाचपुते, प्रताप पाचपुते, भगवान पाचपुते, अरुण पाचपुते, संदीप नागवडे, बाळासाहेब महाडिक, मिलिंद दरेकर, दादाभाऊ वाखारे यांच्यासह भाजपातील सर्व पदाधिकारी, माऊली या ठिकाणी हजर होते। गणेश कविटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा। तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर, कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक। संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर। सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर। वेदनारहित उपचार हाच आमचा विचार, तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या। ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला, टॉप 10 इम्पिरियल,
नाशिक पुणे रोड संगमनेर. संपर्क 81 67 67 62 67.